पनीर बनवण्यासाठी मी इथे म्हशीचं 1 लिटर दूध घेतलं आहे. फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे आपल्याला. ते आता पातेल्यात काढून घेते आणि आपल्याला ते गॅसवर ठेवून पूर्ण गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण रेग्युलर जसं दूध पूर्ण गरम करतो उकळी येईपर्यंत तेवढं गरम करून घ्यायचं आहे. आणि इकडे एक लिंबू घेतला आहे. आपल्याला दूध फाडायचं आहे म्हणून लिंबू लागेल. एक लिंबूतला रस काढून घेतला आणि त्यात थोडं पाणी घातले. दूध गरम होईपर्यंत चाळणीवरती कापड टाकून रेडी करून ठेवायचं, जेणेकरून नंतर धावपळ होत नाही. आपलं दूध पण गरम झालं आहे. त्याच्यात आता थोडं थोडं करून लिंबू घालायचं आहे. लिंबू हा एकदम पूर्ण टाकून नाही द्यायचा आहे रस, अगदी थोडासा टाकायचा, मिक्स करायचं. ते फाटत येतं आणि त्याच्यानंतर मग उरलेलं पुन्हा टाकत राहायचं हळूहळू. अंदाज घेत घेत टाकायचा. पण साधारण 1 लिंबू पूर्ण दुधासाठी लागूनच जातो. दूध फाटायला सुरुवात झाली आहे आता. ते पूर्ण सेपरेट नाही झालं आहे, त्याच्यातनं पाणी वेगळं आणि दूध आता चक्का सगळा असा वेगळा. थोडं मिक्स करायचं. जोपर्यंत पाणी असं वेगळं झालेलं दिसत नाही ना आपल्याला, म्हणजे दुधासारखं नाही दिसत, त्याचं पातळ पाण्यासारखं दिसते, तोपर्यंत ते आपण राहू द्यायचं आणि समजायचं की आता पूर्ण रेडी झाले. हे आता पूर्ण रेडी झालं आहे. आपण याला इकडे गाळणीवरती कापड ठेवलं आहे, त्याच्यात आपण याला गाळून घेऊयात. त्यानंतर आपण गाळून ठेवलेलं जे खाली पाणी निघालं आहे ना, ते पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे. नंतर हे पनीर स्वच्छ गार पाण्याने धुवून टाकायचं, म्हणजे त्यातला आंबटपणा वगैरे हा सगळा निघून जाणार, कारण आपण लिंबू टाकलेला असतो त्याच्यामुळे त्याला स्वच्छ धुवायला लागतं. अशा प्रकारे धुवून टाकायचं. हे धुवून त्याच्यातलं जास्तीचं पाणी असतं ते असं वरती कापड पकडून पिळून घ्यायचं. त्यातलं पाणी थोडंसं पिळून बाजूला काढायचं. आणि असं पनीर मेकरमध्ये ठेवून द्यायचं आहे. व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं त्याला आणि सेट करून ठेवून द्यायचं. नंतर त्याच्यावरती एक वजनदार वस्तू ठेवायची काहीतरी. माझ्याकडे एक डब्बा आहे, मी तो हा असा डब्बा ठेवणार आहे त्याच्यावरती. त्याच्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते निघून जातं आणि पनीर छान सेट होतं. 2 तास याला आता असंच रेस्ट होऊ द्यायचं आहे. हे उरलेलं जे पाणी आहे हे फेकायचं नाही आहे. यात सगळ्यात जास्त प्रोटीन आहे, त्यामुळे हे चपातीचं कणिक करण्यासाठी किंवा डाळ शिजवण्यासाठी वापरू शकतो आपण. चला आता 2 तास झाले. तर आपलं पनीर सेट झालं आहे की नाही ते आपण व्यवस्थित बघूयात. दूध कमी होतं आणि पनीर त्याच्यामुळे थोडं कमी बनलं आहे आणि तो कापड जास्त मोठं झाल्यामुळे त्याचा असाच शेप झाला आहे. पण शेपशी काही आपल्याला महत्त्व नाही आहे, इतर शेप मॅटर नाही करत आहे आपल्यासाठी. 1 लिटर दुधात किती पनीर होतं ते पण बघूयात आपण. 160 ग्रॅम पनीर 1 लिटर दुधामध्ये झालं आहे. चला बघूयात ते कसं झालं आहे. बघा आता कट करून दाखवते. खूप असं स्पॉन्जी झालं आहे, मस्त झालं आहे, सॉफ्ट असं पनीर. भेसळयुक्त आता पनीर खाण्यापेक्षा असंच घरी बनवून खाल्लं मस्तच आहे. आपण पनीर बाजारातून आणतं ते एवढं स्वस्त मिळतं आणि घरी आपण बघितलं 1 लिटर दुधात म्हणजे जवळजवळ 90 रुपये लिटर दुधामध्ये 80 ते 90 रुपये लिटर दूध आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपलं 160 ग्रॅम पनीर बनतं आहे. मग बाहेर एवढं स्वस्त कसं मिळतं आहे, त्याचा विचार आता करायला हवा आपण. चला आता हे मी एअरटाईट डब्यात फ्रीजमध्ये ठेवून देते. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. बाय बाय.